नगर जिल्ह्यामध्ये सेवा करण्याचा योग आणि सेवा करत असताना एक शेतकरी त्यांच्या चिंचेचा बाग आणि एक व्यापारी तो सौदा घेण्यासाठी गेले। सौद्यासाठी काही गावातली मंडळी आणि शेतकरी ही सर्वजण व्यापारी बसलेली होती। बसल्यानंतर सौदा सुरू झाला। शेतकऱ्यानं सांगितलं 1,00,000 रुपये किती? 1,00,000। व्यापाऱ्यानं म्हणावं 80,000। शेतकरी म्हणू लागला 1,00,000। व्यापारी म्हणू लागला 80,000। शेतकरी म्हणू लागला 1,00,000। व्यापारी म्हणू लागला 80,000। 1,80,000 नाही हा, फक्त 80,000। मग 80,000 म्हटल्यानंतर शेवटी शेतकरी म्हणाला, हे पहा मी 80 काय 85 मध्येही सौदा करणार नाही। शेवटी 2 तास झाले पण सौदा मोडला आणि सौदा मोडल्यानंतर मग हे बाबा घरी आले। व्यापारी घरी आल्यानंतर योगायोगानं तेच सेवेचे यजमान होते। त्यांच्या घरी त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था होती। 7 ते 9 कीर्तन झालं। कीर्तन झाल्यानंतर त्यांच्या घरी फराळ केलं आणि त्यांना एक आसन टाकलं, मला एक टाकलं। आम्ही दोघंही त्या ठिकाणी झोपलो आणि झोपी गेल्यानंतर रात्री 12 वाजता, आज 2 वाजतील झोपायला, रात्री 12 वाजता काय झालं, अचानक ते म्हणू लागले सौदा मोडला, सौदा मोडला, सौदा। किती वाजता? कोण म्हणलं दुपारी 12 वाजता? रात्री 12 वाजता त्या ठिकाणी सौदा काय झाला, मोडला। मी थोडंसं पाणी घेतलं, तोंडावरती टाकलं, म्हटलं उठा कशाचा सौदा? आणि मग त्यांनी मला सांगितलं, महाराज दिवसभर मी प्रपंचासाठी 2 पैसे कमवावे याचं चिंतन केलं आणि तेच चिंतन माझ्या चित्तामध्ये सुरू होतं आणि परिणाम असा झाला, त्याचंच स्वप्न मला पडलं। ज्ञानोबारांची गोडवी आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, अगा जागता जव असी जे तेची दाणी भावना भाविजे, डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्न। आपण दिवसा ज्या वस्तूचं चिंतन करू, ज्या गोष्टीचं चिंतन करू, तेच स्वप्नाच्या रूपामध्ये आपल्याला रात्री स्वप्नामध्ये येत असतं। म्हणजे त्या व्यापाऱ्यानं दिवसभर प्रपंचासाठी 2 पैसे कमवावे याचा विचार केला आणि परिणाम त्याला स्वप्न तेच पडलं। पण हा दृष्टांत मला दृष्टांतासाठी सांगायचा नाही। याचा सिद्धांत असा आहे, जर त्या व्यक्तीनं दिवसभर चिंतन ज्या चिंचेच्या व्यापाराचं किंवा व्यवसायाचं केलं, त्याचा परिणाम तो विषय त्याच्या चित्तामध्ये सारखा चिंतनामध्ये आला आणि परिणाम तेच स्वप्न त्याला पडलं। तसं जर आपण सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन जर केलं तर का देव आपल्या स्वप्नात येणार नाही? विठाला विठाला।